नमस्कार. आपल्या लेक चंदगडजी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज भरपूर दिवसांनी घरातला व्हिडिओ बघायला मिळतोय तुम्हाला. तर गावाकडचे व्हिडिओ जे होते त्यांना खूप सारा प्रतिसाद दिला तुम्ही, त्यासाठी खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि असेच आपले व्हिडिओ छान छान बघत जा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करत जा. त्यामुळे कसं होईल, मला फक्त एकच माझ्या मनामध्ये किंवा माझं एकच ध्येय आहे की आपले जे चंदगडची बोलीभाषा आहे तर ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी. कारण भरपूर जणांचे मला मेसेज पण येतात की ही कोणती लँग्वेज आहे, कोणती भाषा आहे. तर मग मला असं वाटतं की अरे, म्हणजे भरपूर लोकांना आपली भाषा जी आहे चंदगडी बोलीभाषा तर ती माहितीच नाहीये. त्यांना आपले जे वर्ड आहेत, एक एक शब्द आहेत तर ते माहितीच नाहीयेत. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूर भाग जो आहे चंदगड पासूनचे मला वाटतं आजऱ्यापर्यंत लोकांना बऱ्यापैकी माहिती असेल ही भाषा. पण पुढे पुढे गेलात ना तर तिकडच्या लोकांना भाषाच माहिती नाहीये. म्हणजे आपले जे एक एक शब्द आहेत कोकणी, थोडेसे कोकणी पण मिक्स आहेत आपले. घाटी म्हणतात आपल्या, म्हणजे हलकर्णी फाट्यापासून जे पुढचे लोक आहेत तर त्यांना घाटी म्हणतात. ते हेरा गुडवळे ह्या साईडला थोडी प्युअर कोकणी बोलली जाते. तर हे सगळे जे आपली भाषा आहे चंदगडी बोली भाषा तर ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी एवढंच माझं ध्येय आहे. म्हणून आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत तर ते प्युअर आपण चंदगडी भाषेमध्येच करतो. तर असंच तुम्ही प्रतिसाद द्या, म्हणजे आपली चंदगडी बोली भाषा जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. बरं असो. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं की आपला जो खेकड्यांचा व्हिडिओ होता तो इतका व्हायरल गेला की सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच मला सपोर्ट करा, पाठिंबा द्या, म्हणजे मी भरपूर काही काही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर तसंच तुम्ही मला एक कमेंट पण केली होती की खेकड्याचा रस्सा करतात तर त्याच्यामध्ये काय काय मसाले वापरतात. तर ती मसाल्याची रेसिपी किंवा मसाले काय वापरणार आहे मी, ती खेकडे सोलण्यापासून अख्खा खेकडा मी आणलेला आहे जिवंत. तर तो आणल्यापासून शेवटपर्यंत त्याचं सगळं ग्रेव्ही मसाला किंवा खेकड्याची आमटी बनवेपर्यंत काय काय प्रोसेस करणार आहे हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही म्हणाल की बादलीमध्ये का ठेवलेले आहेत खेकडे? बादलीमध्ये याच्यासाठी ठेवलेत की थोडा वेळ झाला खेकडे घेऊन येऊन, तर थोडा वेळ आपल्याकडे होता, बराच वेळ होता की बनवण्यासाठी. म्हणून मग मी वास येऊ नये किंवा जिवंत राहावेत खेकडे म्हणून हे बघा, तुम्ही बघू शकताय, हे बघा जिवंत आहे खेकडा. मेन जे इकडचे दोन मोठे नांगे असतात तेच फक्त काढून आणलेले आहेत मी. हे बघा, बघू शकताय तुम्ही. आणि बघा किती छान आहे. बऱ्यापैकी मोठे असे मिळालेले आहेत, जास्त पण मोठे म्हणता येणार नाहीत पण बऱ्यापैकी मोठे असे आहेत. आणि छानपैकी आज ह्याची आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आणि तुम्हाला कोणाला कोणाला खेकडे धरायला आवडतात हे नक्की सांगा. मी लहान असताना ना खूप खेकडा धरायचे आणि याच्या नांगायला दोरी बांधायची आणि आम्ही खेळायचो, खूप वेळ खेळायचो. तर हे चिवूला दाखवण्यासाठी, हे बघा पकडायला लागले, चिवूला दाखवण्यासाठी मी जिवंत खेकडे घेऊन आली आहे, तोडून नाही आणलेले. तर चला मग, म्हणून कधी पण जर तुम्ही खेकडे मिळालेच तुम्हाला तर ना पाण्यामध्ये, तुम्हाला जर उशीर असेल बनवायला तर पाण्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे कसं वास मारत नाही. आणि तोडून जर फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी चालेल किंवा पाण्यात असं बादलीत पातेल्यात वगैरे पाणी घालून ठेवायचे. बघू शकता असं पकडायला लागला. आता चला ह्याचा ना नांगे तोडून घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात. बघू शकता किती मोठा मस्त खेकडा आहे. चला मग या, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता खेकडे ना आपण नांगे तोडून घेऊया आणि मस्त स्वच्छ साफ करून घेऊया. हे बघा छान साईजचे आहेत. अरे अरे पळाला. बघा जिवंत खेकडा आहे ना, पळून चाललाय. ह्याला आता तोडावं लागेल. आता मी तुम्हाला तोडूनच दाखवते. हे बघा, हे असं बघा, हा नांगा असतो ना तर हा असा धरायचा आणि इकडे फिरवायचा नाही, नाहीतर ते बघा पकडायला लागतो. हे बघा, तर हा उलट्या साईडने पकडायचा आणि असा तोडायचा. हे बघा, आता एक दाखवते पाठीमागचा तोडून तुम्हाला. तुम्हाला पण खायची आहे गरमागरम खेकड्याची आमटी किंवा भाजी
तर तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागेल. आणि बघा, जिवंत खेकडा आहे, खूप सुंदर असा, मोठा आहे, जास्त मीडियम म्हणजे जास्त मोठा पण नाहीये आणि जास्त छोटा पण नाहीये. आणि बघा, हाताला पकडायला लागलाय माझ्या बोटाला. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. चला मग आता जाऊया किचन मध्ये, खास तुमच्यासाठी. आता हे बघा, याचे नांगे कसे मोडायचे दाखवते. उलट्या दिशेने फिरवायचे. हे बघा, असे उलट्या दिशेने फिरवले ना की लगेचच तुटतात. आणि मेन मोठा नांगा काढला ना की काही टेन्शन नाही. हे बघा, हे बघा, काढायला इझी आहेत नांगे, तोडायला काही एवढं अवघड नाहीये. हे बघा, पटपट मोडले जातात. पण कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर बनवायचे असतील ना खेकडे तर पाण्यातच घालून ठेवा किंवा मग फ्रीज मध्ये तोडून ठेवले तरी चालतील. मला हे ना असली कामं करायला खूप जास्त आवडतं. मला म्हणजे पहिल्यापासूनच आवड आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. जर तुम्हाला येत नसतील तर ज्यांच्याकडून तुम्ही खेकडे, मासे किंवा हे सगळं घेऊन येताना त्यांच्याकडून तोडून घेतलं तरी चालेल. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा किरवी म्हटले की खूप मजा वाटायची. पावसाचे दिवस आले की खेकडे असायचेच घरात. आम्ही काय करायचो, मोठे 2 नांगे काढायचो आणि बाकीच्या नांग्यांना दोरी बांधायचो आणि घरभर खेळायचो. आम्हाला खूप मजा वाटायची. ऍक्च्युली मी माझ्या मुलीला हेच दाखवायला ना हे जिवंत खेकडे घेऊन आले होते. आता बघा, नांगे तोडलेत आणि हे मोठे मोठे नांगे आपण एका बाजूला करूयात आणि छोटे छोटे नांगे एका साईडला करूयात. हे बघा, मोठे, बऱ्यापैकी मोठे आपल्याला नांगे मिळालेले आहेत, कारण खेकडे पण मीडियम आकाराचे असल्यामुळे छान भरगच्च भरीव अशी नांगे आहेत. त्यामुळे आता हे बाकीचे छोटे नांगे आहेत ना, तर याची आमटी करायची आहे आणि हे बाकीचे बाजूला काढलेत तर हे आपण भाजीमध्ये टाकूयात. तर ह्याला स्वच्छ धुवून घेऊया अगोदर. आणि हे बघा पेंदे, तर ह्याची आपल्याला ग्रेव्ही मसाला करायचा आहे, जो आपण मागे पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. चला, आज परत एकदा दाखवते तुम्हाला कशी बनवायची रेसिपी. स्वच्छ धुवून घेतलेत आपण नांगे आणि आपण आता खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहोत. तुम्ही मिक्सरमध्ये केला तरी चालेल, पण मिक्सरमध्ये काय होतं, खडखड खडक वाजताना मिक्सर उगाच खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना कधीही खलबत्त्यात नांगे चेचलेले कधीही चांगले, टेस्ट पण त्याची चांगली लागते आणि बारीक पण चांगले होतात. जर तुम्ही अर्धे मोठे दाटे खलबत्त्यात चेचून नंतर मिक्सरला लावले तरीही चालतं. तर आपण प्रॉपर मिक्सरमध्ये न लावता प्रॉपर आपण खलबत्त्यातच चेचून घेणार आहोत. तर छान आतला गर त्याचा कवचीपासून निघेपर्यंत आपल्याला व्यवस्थित चेचून घ्यायचं आहे. नांगे आपले व्यवस्थित आता चेचून झालेत, एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि आता भरपूर असं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला, बघू शकताय. आणि व्यवस्थित हाताने ना असं चोळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला जो गर असेल तो बाहेर येईल पाण्याबरोबर आणि त्या कवच्या आहेत त्या गरापासून वेगळ्या होतील. तर एक 10 मिनिटं आपण असं शांत ठेवूया ते पाणी. त्यानंतर इकडे आता इकडे पेंदे बघा, मस्तपैकी पेंदे आहेत. ह्याच्यातलं नर आणि मादी तुम्हाला ओळखता येते काय सांगा. याच्यातली एक नर आहे, माझ्या हातात 2 पेंदे आहेत, तर एक नर आहे आणि एक मादी आहे. तर ओळखण्याचं तुम्हाला जर ओळखता येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण ना मादी असते ती लगेचच आपल्याला ओपन करता येते, म्हणजे कवचीपासून ती वेगळी लगेचच होते. पण नर जो असतो तर तो लगेचच कवचीपासून येत नाही, ते घट्ट असतं. त्यामुळे मी विचारते तुम्हाला की जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता हे कवची आपल्याला लवकरात लवकर निघत नाही बघा, तर त्यासाठी वरची कवची लगेच निघण्यासाठी नाही बघा, गरम पाणी करून ना एक वाटीभर गरम पाणी करायचं आणि त्याच्यावरती ओतायचं. म्हणजे काय होतंय की कवचीपासून ते पेंदा आहे तो लगेचच बाहेर निघून येतो. तर जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. बघू शकता तुम्ही. तर हे काढणं मेहनतीचं काम म्हटलं तर हे वरची कवच काढणे हेच मेहनतीचं काम असतं खेकडा बनवताना. तर हे बघा, आता गरम पाणी ओतल्यामुळे ना इझिली हे निघून येते. हे बघा किती इझिली निघालं बघा. ते जर आपण गरम पाणी घातलं नसतं तर खूप ताकद लावायला लागते आणि भरपूर वेळेला आपल्याला हाताला लागतात सुद्धा बघा नांगे वगैरे खेकड्याचे बनवताना. त्यामुळे ना गरम पाणी ओतायचं म्हणजे लगेचच निघून येतं. आता हे बघा, मी दाखवते अजून एकदा काढून. बघा किती इझीला निघालं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गार पाण्याने तसंच काढले होते, तर बघा किती मेहनत लागली होती आपल्याला, अजिबात लवकर निघालेलं नव्हतं. आता
भरपूर जणांनी मला कमेंट केल्या होत्या की हा मेंदू की मांद, तर काही भागामध्ये ह्याला मांद पण म्हणतात, तर आमच्या इकडे ह्याला मेंदू म्हणतात. तर अजून कुठल्या भागातले कुठल्या भागामध्ये ह्याला काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणत असतील वेगळं. आणि ह्याचं स्पेशल रेसिपी पण बनवतात, तर मी एकदा तुम्हाला दाखवेन की ह्याची रेसिपी काय बनवतात मेंदूची. तर आता मी मेंदूच म्हणते कारण आमच्या इकडे मेंदू म्हणतात ह्याला. तर हे अजिबात टाकायचं नाही, फक्त घेताना एकच लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये एक काळा भाग असतो आणि एक पिवळा भाग असतो, तर त्याच्यातला फक्त पिवळा भाग घ्यायचा. आता मी अजून एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हा पिवळा भाग आहे मेंदू, जो आपण आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये घालणार आहोत. तर हा सगळा मेंदू अजिबात टाकायचा नाही, कारण ह्याच्यानेच तुमची आमटी फुटत नाही किंवा आमटीला जी टेस्ट येते तर ह्याच्यामुळेच येते. आणि हा खायला खूप अप्रतिम लागतो. हा भाजून जरी खाल्ला ना तर खूप छान लागतो. तर हे बघा, हा फक्त पिवळा भाग असतो ना, तर तोच घ्यायचा. आता बघा, हा पेंदा घेऊयात. पेंद्याच्या आता बाहेरचा बघा हा मऊ मऊ जो भाग असतो ना, तर तो काढून टाकायचा. आणि हे समोरचं जे तोंड असतं ना त्याचं, तर ते पण काढून टाकायचं. हे सगळं काढून टाकायचं, कारण याचा काही उपयोग नाहीये. जरी तुम्ही नाही काढलं तरी चालेल, पण खायला काही एवढं चांगलं लागत नाही ते, त्याच्यामुळे तुम्ही काढून टाकलात तरी चालेल. 10 मिनिटं झाले बघा, पाणी असंच ठेवलं होतं. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यात मध्ये ना सगळा जो नांग्यातला अर्क आहे ना, हे बघा पांढरं पांढरं दिसतंय ना, तर ते सगळा अर्क आता ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. तर हे ना पाणी आपण एका पातेल्यामध्ये गाळून घेऊया. तुम्ही जर कापड लावून जरी गाळलं ना तरी चालेल. तुम्हाला जर वाटत असेल की त्याच्या आतल्या कवच्या ज्या आहेत तर त्या येत असं वाटत असेल तर कापड लावून गाळलं तरी चालेल. हे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण अजून एकदा पाणी घालून ना हे सगळं धुवून घेणार आहोत. हे बघा, परत एकदा आपण गाळून घेऊयात, म्हणजे सगळं त्या कवच्यातलं जे अर्क आहे तो पाण्यासोबत येईल. आणि पाण्याचा कलर बघा आता कसं झालंय. हे बघा, पुरा नांग्यामधलं जे अर्क होता तो आता पाण्यात उतरलाय. तर चला मग आता आमटीला सुरुवात करूया. या कवच्या बघा, ह्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. सगळं जे होता ना गर, तर तो निघालेला आहे. म्हणजे मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की खलबत्त्यात जरी चेचून केलं तुम्ही तर ह्याच्यातला सगळा जो अर्क असतो तर तो निघून येतो पाण्यासोबत. त्यामुळे खलबत्त्यात चेचलं तरीही चालेल. तेल आता गरम झालंय. मिरची टाकली मी फोडणीमध्ये आणि मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची. त्यानंतर टाकूयात कांदा. आपण खेकड्याची आमटी करतोय, भरपूर कांदा टाकायचा. छानपैकी परतून घेऊया कांदा. आता हा पेंद्यामधला आपण जो मेंदू काढला होता तर तो मेंदू आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घातले मी आणि मस्तपैकी तो सगळं फोडून घ्यायचा, एकजीव करायचा. तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजेत, म्हणजे ना आपल्याला फोडणीमध्ये ते टाकायला आपण रिकामी. गाठी जर तुम्ही फोडल्या नाहीत तशाच ठेवल्या तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही आणि त्याचा जो अर्क आहे मेंदूचा तर तो आमटीमध्ये उतरत नाही आणि आमटीही फुटत नाही. म्हणून ह्याच्या सगळ्या गाठी फोड. आता हे मांद आहे किंवा ह्याला मेंदू सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी मांद म्हणतात. मला कमेंट आल्या होत्या की मांद की मेंदू, तर तुम्ही दोन्ही म्हणू शकता. आणि एकांची कमेंट आलेली मला की खेकड्याला मेंदू नसतो, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की खेकड्याला मेंदू असतो की नसतो. कारण मला असं वाटत नाही की कुठला प्राणी मेंदू शिवाय जगत असेल. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. तांदळाचं पीठ घातलं याच्यात, तर तांदळाच्या पिठाबरोबर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे कुठंच गाठी नाही राहिल्या पाहिजेत असं. कारण याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आमटीमध्ये, तर त्याच्यासाठी आपण हे तयार करून घेतलेलं आहे. कांदा छान भाजलेला आहे. हळद अर्धा चमचा टाकते फोडणीमध्ये. त्यानंतर इथे आपण आमटी स्पायसी करणार आहोत,
त्यामुळे मी 3 चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे, कारण थोडीशी आमटी झणझणीत असेल तर छान लागते. तर छानपैकी मसाला तयार झालेला आहे. आणि इकडे हे मांदं आहे बघा, आपण जे तांदळाच्या पिठामध्ये जे मिक्स केलं होतं तर फोडणीमध्ये हे टाकून घ्यायचं आणि थोडीशी 1-2-3 मिनिटानंतर ते शिजलं फोडणीमध्ये की आपण हिरवं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हिरवं वाटण म्हणजे मसाला, जो आपण खोबरं, धने, तीळ, जिरं, थोडंसं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, टोमॅटो, बाकी मसाला चांगला तेलात शिजवून घ्यायचा. आणि बघा तेल सुटलं मसाल्याला की थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा. आता मी ते तुम्हाला दाखवायला माझं स्किप झालेलं आहे, पण दालचिनीचा तुकडा टाकायचा. आणि त्याच्यानंतर आपण जे नांग्यांची पाणी काढून घेतलं होतं तर ते पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि जर तुमच्याकडे भाताचं पेज असेल किंवा भाताचं पाणी असेल तर ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे दाटसरपणा येतो आमटीला. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आमटी कंटिन्यू हलवत राहायची, ढवळत राहायची आणि आमटीला उकळी काढायची. छानपैकी तुमची खेकड्याची आमटी न फुटता तयार होते. आता तुम्हाला दाखवली मी आमटी कशी करतो आपण खेकड्याची. सगळी रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये बघितलीच असेल कसं करायचं. आणि कंटिन्यू आता हे आहे ना, हात असा चालवतच राहायचा आहे, अजिबात तुम्हाला थांबायचं नाहीये जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत, नाहीतर मग आमटी फुटते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खेकड्याच्या तेच सांगितलेलं आहे की खेकड्याची आमटी जर न फुटता करायची असेल तुम्हाला, हे बघा, नाहीतर कसं होतं, एकीकडे पाणी आणि वरती त्याचा खाली जो आतला गर असतो आमटीतला किंवा मसाला तो खाली राहतो आणि वरती पाणी पाणी येतं. वाटीत जर तुम्ही घेतला ना तरी वाटीत सुद्धा ते दिसतात, तर ती आमटी चव नाही लागत कधीच सुद्धा. तर खेकड्याची आमटी करण्याची योग्य पद्धत ही, म्हणजे माझ्या मते, तुम्ही म्हणाल की काय शहाणपण शिकवते, पण ही पद्धत योग्य आहे. म्हणजे बघा, तुम्ही बघू शकताय कसं एक जीव आमटी झालेली आहे. उकळी काढायची, याला कंटिन्यू हात चालवत राहायचा, म्हणजे आमटी अजिबात फुटत नाही. तर हा एक ऑप्शन आहे तुम्हाला की अशी तुम्ही आमटी करू शकता. आणि करून बघा आणि नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा की खरंच फुटते का तुमची आमटी. आणि तरी जरी फुटत असेल तरी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करून दाखवेन सेपरेट, किंवा आपल्या शॉर्टमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे की आमटीला व्यवस्थित कसं एकजीव करता येईल किंवा आमटी न फुटण्यासाठी काय करायचं असतं. तर ते सुद्धा तिथे सुद्धा बघू शकता, किंवा आज सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे डिटेलमध्ये. तर आमटी नाही फुटणार तुमची. तर आपली आमटी तयार आहे इथे खेकड्याची, एकदम गरमागरम. बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम असा खेकड्याचा रस्सा, अजिबात सर्दी होत नाही. सर्दीवरती उपाय आमची आजी तेव्हा सांगायची आम्हाला की सर्दी झाली तर खेकड्याची आमटी प्यावी. तर काहीतरी शास्त्र असेल, माहिती नाही मला, पण खेकड्याची आमटी पिल्याने खरंच खूप शरीराला आराम मिळतो. शास्त्र म्हणजे खेकडा हा गरम असतो खूप, त्याच्यात हीट जास्त असते, त्यामुळे अंगामध्ये हीट निर्माण करतं, त्यामुळे सर्दी कदाचित कमी होत असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा, नाहीतर म्हणणार तुम्ही की ही काहीतरी सांगते आपली. पण आमची आजी त्यावेळेला तसं म्हणायची. तर मस्तपैकी खेकड्याची आमटी तयार झालेली आहे. तर मी ह्याला रस्सा म्हणा, आमटी म्हणा, काहीही म्हणा, तर छानपैकी आमटी तयार झालेली आहे. आणि इथे बघा पेंदे, तर याच्यातला मेंदू किंवा मादं मी काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला खेकड्याचा ग्रेव्ही मसाला तयार करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडंसं जास्तच मी तेल टाकतीये. आता तेलामध्ये तेल गरम झालंय तर तेलामध्ये मी मिरची टाकून घेतलेली आहे, हिरवी मिरची. त्यामध्ये भरपूर सारा कांदा घालायचा आहे आपल्याला. टोमॅटो घालतीये मी इथे. कांदा टोमॅटो छानपैकी इथे परतून झाला, छानपैकी छान भाजला गेलाय. परतून झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते मी. आणि तिखट 1-2 चमचे घालते मी, मोठे टेबलस्पून. तर तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं टाका. मला झणझणीत आवडतं त्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट टाकते. तर खूप छान मस्तपैकी हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि आता जर तुमच्याकडे मांदं शिल्लक आपण आमटीमध्ये थोडं टाकलं होतं, आणि जर शिल्लक असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकायचं. आता मी थोडंसं मांदं टाकलेलं आहे, ते परतून घ्यायचं आणि मग आपलं हिरवं वाटण आपण इथे टाकायचं आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यात चवीनुसार मीठ पण घालायचं. बघू शकता तुम्ही लाल असं झणझणीत किती छान असं दिसतंय. त्याला आता तेल सुटलेलं आहे, बघू शकताय. छान तेल सुटलं की पेंदे आपण याच्यात मध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी. आणि
त्यानंतर मोठे नांगे जे आपण ठेवले होते मगाशी शिल्लक, ते नांगे पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतोय आणि छोट्या नांग्याची आपण आमटी बनवली होती. मोठे नांगे खास ग्रेव्हीसाठी ठेवले होते. त्यानंतर थोडंसं पाणी टाकतोय अंगाबरोबर, जास्त पण पाणी टाकणार नाही आहोत आपण. आणि हे सगळं एकजीव करायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं आणि झाकण मारायचं आणि मस्तपैकी शिजवायला ठेवायचं. आता तुम्हाला वाटत असेल की नांगा किंवा खेकडे शिजायला खूप वेळ लागतो, पण असं नाहीये. वरचं जरी आवरण घट्ट असेल तरी जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटामध्ये नांगे किंवा पेंदे शिजून जातात. मंद गॅसवरती शिजवला तर 15 मिनिटं जास्तीत जास्त लागतात. आणि जास्त पण पाणी घालायचं नाही, अंगाबरोबर पाणी घालायचं. म्हणजे थोडंसं असं आपण चिकन मटन जसं करतो तसंच ग्रेव्ही मसाला तयार होतो आणि खूप अप्रतिम लागतो. आणि शिजवायचं छान त्याला. आणि आता झाकण मारून ठेवलेलं आहे. इकडे बघा गरमागरम, वा 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 वा, हा खूप गरम आहे. इकडे आपला पेंद्याची ग्रेव्ही तयार होती छानपैकी झणझणीत अशी. आणि आय होप की तुम्ही सगळी रेसिपी बघितली असेल की आपण कसं कसं काय काय केलं. बरं असो, पण इकडे आता पाण्याला उतवणी ठेवली आहे म्हणजे भाकरीसाठी. तर तांदळाची भाकरी करणार आहोत आपण. आणि तुम्हाला कोणत्या भाकरीसोबत खेकडे खायला आवडतील हे नक्की सांगा. मला वाटतं की तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचण्याच्या भाकरीसोबत असेल. इथे आपण चेक करूया. वा 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 वा, ग्रेव्ही बघू शकताय तुम्ही किती छान शिजली आणि वास तर घरभर सगळं सुटलेला आहे. मला तर कधी एकदा खाईन झालेला आहे. तुम्हाला पण असंच वाटत असेल बघून. चला मग आता भाकरी करून घेऊया. तांदळाची भाकरी म्हणजे जीव की प्राण. तांदळाची किंवा नाचण्याची. आमची आजी लोक जेव्हा होती ना तेव्हा त्यांना नाचण्याचीच भाकरी करायला लागायची, कारण आमची आजी तर म्हणजे सकाळ संध्याकाळ नाचण्याचीच भाकरी खायची. तर तेव्हा आम्हाला काय वाटायचं माहितीये, नाचण्याची भाकरी खाल्लं की, कारण नाचण्याच्या भाकरीचा कलर साधारण असा, साधारण नाही खूपच असा चॉकलेटी, थोडासा पिंक असा वेगळाच कलर असतो ना. तर आम्हाला काय वाटायचं, आम्ही काळी भाकरी म्हणायचो तेव्हा लहानपणी. आणि तेव्हा समजायचं नाही जास्त. तर आम्हाला असं वाटायचं की ती काळी भाकरी खाल्ली की काळं व्हायला होतं असं वाटायचं, म्हणून आम्ही खायचो नाही तेव्हा. पण सगळ्यात जास्त पौष्टिक भाकरी ही तीच असते. ती आता समजायला लागले. जसे जसे मोठे झालो ना तसं तसं सगळ्या गोष्टी समजायला लागलेत. मस्तपैकी गरमागरम भाकरी आता होत आल्यात आपल्या. बघू शकता की तिची टम्म फुगली आहे आपली भाकरी तांदळाची. आणि फक्त तांदळाची भाकरी म्हणाल ना तर कोकणात आपल्या इकडे चंदगड भागामध्ये, कोल्हापूर भागामध्ये, खाली कोकणात तिकडे, तर इकडेच आपल्याला तांदळाची भाकरी बघायला मिळते. नाहीतर ना बऱ्यापैकी लोकांना तांदळाची भाकरी काय असते हे माहीतच नाहीये. फक्त त्यांना फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघूनच माहितीये, पण त्यांनी कधी खाल्लेलीच नाहीये. तर आमच्या गरमागरम खेकडा ग्रेव्ही आपली तयार आहे. बघू शकता झणझणीत अशी. बाहेर पाऊस पडतोय एवढा आणि घरात आपल्या गरमागरम खेकडा ग्रेव्ही झणझणीत अशी आणि तांदळाची भाकरी बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसतीये, झणझणीत. तर या सगळ्यांनी खायला. आता मी थाळी दाखवते. आणि फायनली आपली खेकड्याची थाळी तयार झालेली आहे. बघू शकता मस्तपैकी गरमागरम तांदळाची भाकरी, भात आहे, इथे खेकड्याची आमटी आहे छानपैकी बघू शकता. आणि त्याच्यानंतर इकडे खेकड्याची ग्रेव्ही, नांगे बघा. ग्रेव्ही मध्ये आपण नांगे सुद्धा घातलेत आणि नांग्याचा साईज बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. आणि हे खाण्यात किती मज्जा येईल हे तुम्हाला बघून समजलंच असेल. इथे पेंदा आहे, इथे कांदा लिंबू आहे. तर सुंदर अशी थाळी तयार झालेली आहे. ते सुंदर अशी थाळी तयार झालेली आहे. या जेवायला. आता हे कसं खायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे दातानेच फोडून खायला लागेल. आता दुसरा ऑप्शन नसतो, म्हणून तर आपण याच्यासाठी ना ग्रेव्ही तयार करतो की जेणेकरून आपल्याला आमटीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये आपल्याला भाकरी खाता येईल आणि भात सुद्धा खाता येईल. आणि आमटी सुद्धा बघा किती छान अशी झणझणीत आहे. या सगळ्यांनी जेवण करायला. व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपला आता सीझन चालू झालेला आहे खेकड्याचा, तर खेकड्याच्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्की बघायला मिळतील.